अहो आमचं लग्न ठरलंय, यांच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून मी यांना भेटायला इथे येतो. आणि हे सगळं नाही घडलं ना सर, तर मग आमचा संसार सुखाचा कसा काय होणार? ऍक्च्युली करेक्ट आहे तुमचं. मिस मानसी यांचं करेक्ट आहे हो. अहो तुम्ही एकमेकांना वेळ दिला नाही, तुमच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या नाहीत, तर तुमचा संसार कसा होणार? जा तुम्ही यांच्याबरोबर फिरायला. आज माझ्याकडून तुम्हाला हाफ डे. जा मजा करा, एन्जॉय. मला हाफ डे नकोय सर, माझं काम खूप पेंडिंग आहे, मी ते करते. हे करतील तुमची कामं. मी हा 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 करतो करतो करतो. तुम्ही जा, तुम्ही फिरायला जा. हँगिंग गार्डन, गेटवे, कुलाबा. सर बाबांना आवडणार नाही मी असं वागलेलं. एक सारखं विसरतो मी. थांबा. बाबांनाच फोन लावतो ना. हॅलो, नमस्कार बाबा. काय कसे आहात? आणि आई कशी आहे? आई बरी आहे ना आता? वेळेवर औषधं घेते? तिला सांगा हा मुलगा आहे तिची सेवा करायला. हा बरं, फोन अशासाठी केला होता, तुमचा होणारा जावई मनोहर इकडे आलाय ऑफिसमध्ये. माझ्या डोक्यात एक कल्पना आली, मनोहर आणि आपल्या मनूला जर थोडं बाहेर पाठवलं तर, म्हणजे कसं एकमेकांना जाणून घ्यायला त्यांना वेळ मिळेल ना. काय काय नाही नाही, तुम्ही नको म्हणत असाल तर नाही सांगतो त्यांना. हा ते पुन्हा विचार करतील ना लग्नाचा मग. हा काही हरकत नाही, आपण हो म्हणताय. बरं बरं बाबा, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून ना, मग जाऊ दे ना त्यांना फिरायला. ओके ओके. बाबा एक मिनिट, एक मिनिट. पवनजी बोलतोय. हा बाबा मी सांगतो. हा मग होय होय, काळजी घ्या. एन्जॉय. जा फिरायला, बाबाने दिले परवानगी. चला मिस मानसी, इथून. मिस मानसी जा. एन्जॉय. सर म्हणजे मला तुमचा फंडा कळतच नाहीये की या मानसी मॅडम जर तुम्हाला आवडतात तर तुम्ही त्यांना दुसऱ्या कोणासोबत कसं काय फिरायला पाठवता? भोप्या, तुला कळणार सुद्धा नाहीत माझे फंडे. तेच कळत नाहीये म्हणूनच मी विचारतोय. म्हणजे कसं आहे की मानसी मॅडम तुम्हाला आवडतात आणि तुम्हाला जर ते हवे असतील तर त्या तुम्हाला सहज मिळू शकतात. तुम्ही त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या आई वडिलांना सांगायचं की मला मानसी मॅडमशी लग्न करायचंय. ते तर एका पायावर तयार होतील. मग हे सगळं कशासाठी? भोप्या, मला जी गोष्ट हवी असते ना ती मी कधीच मागून घेत नाही. ती गोष्ट स्वतः माझ्याकडे येते. मी तशी वेळ, तशी सिच्युएशन क्रिएटच करतो की त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरत नाही. मिस मानसींवर ती वेळ आता लवकरच येईल. आय एम लव्हिंग इट. मग मिस मानसी, कसं वाटतंय माझ्यासोबत फिरायला येऊन? छान वाटतंय. थँक्यू. आज आपली पहिलीच डेट आहे. तुम्ही काय घेणार? तुम्ही वेटर आहात का? नाही ना, मग वेटरला येऊ दे, त्यांनाच सांगते. वेटर. सर ऑर्डर प्लीज. प्लीज. 1 व्हेज ज्यूस लुसी बर्गर, 1 चॉकलेट कॅपुचिनो, 1 बार्बेक्यू प्रोटीन 69 सॅलड, 1 पेरी पेरी पिझ्झा. लिहा ना. हाँ
1 चिली चीज टोस्ट, 1 चिली चीज सॅलड, 1 व्हेज सुप्रीम बर्गर, 1 व्हेज फ्राईज आणि लजानिया. अजून काही? नाही, तुम्हाला काही हवं? सॉरी. हे एवढं सगळं खाणार आहात का? हो, मी सगळं खाते. तुमचं बजेट नाहीये का? नाही, आहे आहे. तुम्हाला हवं तेवढं मागवा. हा. मी जरा जाऊन येतो. हा मनोहर, हॅलो सर. काय काळजी घेतोस ना माझ्या मनूची? हो, पण तुमची मनू माझ्या पाकिटाची काळजी घेत नाहीये, त्याचं काय? अहो, खूप काय काय मागवून ठेवलंय. एवढं तर मी महिन्याचं मिळून पण खात नाही. अहो, मजबूत बिल येणार आहे सर, आणि माझ्याकडे द्यायला तेवढे पैसे नाहीये. ए बघ तू कॅफेत घेऊन जाण्याआधी तिला सांगायला हवं होतंस. तिला कल्पना द्यायला हवी होतीस तू. आता गेलास ना मुलीला घेऊन फिरायला, मग खर्च एकच. आणि मला फोन नको करू, बिझी. हॅलो सर, पण माझ्याकडे पैसे नाही. हे काय, तुम्ही सगळी ऑर्डर कॅन्सल करून टाकलीत की काय? नाही, माझी आत्ता भूक मेलीये, म्हणून सगळं पार्सल करायला सांगितलं. काय? घ्या ना कॉफी. हो, खायचं नव्हतं तर एवढं सगळं मागवायचं कशाला? मॅम, हे तुमचं पार्सल. हो, आणि हे बिल. बिल त्यांना द्या. बरं, बिल. अरे देवा, मेलो. काही म्हणालात? नाही, ही डेट माझ्या लक्षात राहील. माझ्याही. चला मग निघूया, घरचे सगळे वाट बघत असतील ना. हो, तुम्ही निघा ना, मी येतो. अहो, असं कसं? येताना आपण एकत्र आलो की नाही, मग आता जाताना एकटी कशी जाऊ मी? चला, सोबत जाऊया. नाही, माझी एक मीटिंग आहे ना इथे. हो, आताच ठरले. मग तुम्ही बिल दिल्यानंतर जाते मी. तोपर्यंत जरा गप्पा मारूया, आपल्याला एकमेकांशी खूप बोलायचंय ना. नाही, आता येता येता आपल्या खूप गप्पा झाल्या, तेवढ्या पुरेसे आहेत. बरं, ठीक आहे, जाते. मग परत कधी भेटूया कॅफेत? नाही, नको, इथे कशाला. मी तुम्हाला फोन करून कळवतो कुठे कधी भेटायचं ते. बर, ठीक आहे, येते. हा, बाय. बाय. वेटर. येस मॅम. इथे आजूबाजूला गरीब मुलं आहेत ना, त्यांनाही माझ्याकडून वाट. थँक्यू मॅम. सर, बिल तुम्ही कॅशने देणार आहात की कार्डने? कशानेच नाही. काय? माझ्याकडे पैसेच नाही आहेत. अहो, अरे मग शहाणपणा कशाला करायचा मुलीच बोलते कॅफेत येऊन? हा, शायनिंग मार्कची फक्त हौस ना मुलीसमोर. हा, आधी पैसे कमवायला शिक, कडची मजा मारायला पाहिजे फक्त. झालं तुझं. मला किचन दाखव, भांडी घासायचा मूड झालाय. हल तिकडे. मनू, काय ग? काय झालं? काय नाही. कॉन्फरन्स छान नाही झाली का? कॉन्फरन्सच झाली नाही. म्हणजे कॅन्सल झाली? अच्छा, म्हणून अपसेट आहेस.
त्या मनोहरने तुला कॉल वगैरे केला का परत? तो कुठचा कॉल करतोय? भेटायला आला होता आज ऑफिसमध्ये. अरे हा, मी विसरले. बाबा सांगत होते तुम्ही दोघं काहीतरी बाहेर गेला होतात म्हणे. गेलो नव्हतो, जावं लागलं होतं. इच्छाच नव्हती. कधी कधी तर वाटतं बाबांना सगळं सांगून टाकावं. मला या मुलाशी लग्न करायचं नाहीये, माझं लग्न झालंय. ही चूक करू नकोस. घरातली परिस्थिती बघतीयस ना, बाबांची अवस्था बघ, आईचा आजारपण. म्हणून तर ना मला कळत नाहीये बाबा का घाई करतायत लग्नाची. म्हणून त्यांना भीती वाटते ग. जी चूक मी केली ती तू करू नयेस असं वाटतंय त्यांना. माझं लग्न झालंय. मी चूक केलीये का ताई? अजिबात नाही. हे बघ, मग जर तू चुकीचा मुलगा निवडला असतात तर आपण तसं म्हटलं असतं, पण अनिकेत खरंच चांगला मुलगा आहे ग. आणि मला माहिती आहे ना, लग्नानंतर तुम्ही बाबांना आईला सगळं सांगणार होतात, मला माहिती आहे. पण नेमकं तेव्हा ते 12 लाख गेले, आई पडली, हे सगळं जे काही सुरू आहे घरी. पण आता हे सगळं घरी सांगून चूक करू नकोस. अगं मला माहिती आहे की तुझी इच्छा नाहीये, पण काही दिवस तुला ते मनोहरला सहन करावं लागणार आहे. हे बघ, लवकरात लवकर काहीतरी पर्याय निघेल. मला खूप काही सहन करावं लागणार आहे असं दिसतंय. दुसरा पर्याय नाहीये म्हणू आपल्याकडे. बरं, तू अनिकेतला फोन केलास का? तो पोचला का नागपूरला? माहित नाही. मी केला होता सकाळी फोन त्याला, पण मला खूप राग आला होता, त्यामुळे मीच बोलत राहिले. त्याला काही बोलूच दिलं नाही. त्यानंतर त्याने दिवसभरात काहीच फोन मेसेज केला नाही. मी खरंच मिस करते ताई त्याला. अगं मग आत्ता फोन कर ना त्याला. मी का करू? मी नाही करणार. अरे मी एकदा केला होता फोन, आता त्याने केला पाहिजे ना. बायको मिस करते असं वाटत नाहीये का त्याला? बघ तर, आजपासून आपल्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा सोबती आहे. आजपासून आपण आपले पैसे आणि सगळ्या आठवणी ह्याच्यात साठवायचे. आता आपण आपल्या घरासाठी आणि घरातल्या माणसांसाठी यात पैसे साठवायचे. म्हणून मी मनी बँक आणले. आता आपण दोघांनी मिळून हे घर सांभाळायचंय आणि जपायचं. मनू, अनिकेतला मिस करतेस ना? आठवण येते ना त्याची? तुला भेटून गेला तो? अगं नाही ना, मी त्याला आत्ता फोन केला थोड्या वेळापूर्वी, तेव्हा मला कळलं तो गेलाय. असं अचानक का गेला नागपूरला? अगं त्याची कॅब आहे ना, एका प्रायव्हेट कंपनीने 4 दिवसांसाठी बुक केली. तर आपला अनिकेत एकदम सोफिस्टिकेटेड दिसतो ना, मग याच्या बॉसने याला अर्जंट फोन करून बोलावून घेतलं. तर नाही पण म्हणता येणार नाही. निदान मला भेटून जायला हवं होतं त्याने. काय चाललंय ना माझ्या आयुष्यात काही कळतच नाहीये. ज्याला भेटायची इच्छा आहे तो भेटत नाहीये, आणि ज्याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये ना, तो सतत भेटतोय. कोण? तो मनोहर. मनू, अगं का सगळं सहन करतेस हे? मग काय करू? त्याला माझ्या अफेअर बद्दल सांगून खूप मोठी चूक केलीये. बरं, हे काही आई बाबांनाही सांगू शकत नाही, त्यांना आणखी मानसिक त्रास होईल. सगळं सहन करावं लागणार आहे मला. तरी मी समर सरांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मिस मानसी, सरप्राईज. मग काय, कशी होती लग्नाआधीची पहिली डेट? फ्रेंड, बॉयफ्रेंड? अहो मला माहिती आहे हो. हा फ्रेंड आहे तुमचा.
है ना? नाव काय तुझं? ए चैतन्य. चैतन्य काय करतोस बाळा? जॉबला जातो. जॉब करतोस. गुड. मला बोलायचं आहे यांच्याशी. काय मिस मानसी, तुमचा तो ड्रायव्हर मित्र आहे कुठे? तो नाही दिसत आहे. एका अर्जंट कामासाठी बाहेर गेलाय. अरे बापरे, एवढा मोठा ड्रायव्हर आहे? अर्जंट काम वगैरे, पण शेवटी ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरच. हो सर, ड्रायव्हरच आहे तो. लहानपणापासून प्रत्येकाला त्याच्या स्वप्नापर्यंत पोहोचवणारा ड्रायव्हर आहे. तुम्ही फक्त सांगा त्याला आयुष्यात कुठे पोहोचायचंय, तो लगेच तुम्हाला रस्ता दाखवायला हजर. सोसायटीत जरी कोणी खचलं असेल ना, धीर सोडत असेल, तो लगेच त्याला पॉझिटिव्हिटीच्या गाडीतून फिरवून आणतो. त्याच्या मैत्रीच्या गाडीत बसलेला प्रत्येक जण त्याच्यावर खुश असतो. सर बरोबर म्हणालात तुम्ही, ड्रायव्हरच आहे तो. फक्त फरक एवढाच आहे की कॅब आत्ता चालवतो. एवढा स्मार्ट आहे तुमचा ड्रायव्हर मित्र, तरी अजून ड्रायव्हर का? सर तो खूप हुशार आहे, मेहनती आहे. फक्त त्याचं नशीब त्याला साथ देत नाहीये. नको हो मिस मानसी, नको. नका उगाच त्याच्या अपयशावर पांघरून घालू. काय तुम्हाला त्या ड्रायव्हर मित्राचं एवढं कौतुक आहे मला कळत नाही. अहो उलट या अशा अपयशी माणसाबरोबर तुमची मैत्री आहे याचं तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे. मैत्री अशी नसते सर. मैत्री काळा गोरा रंग रूप हे बघून नाही होत सर. मैत्री होते मन जुळली की, जीव जडला की, आपल्यातला स्वार्थ बाजूला काढला ना की मैत्री होते सर. मैत्री जगायला शिकवते, आयुष्याकडे बघायला शिकवते. सगळे रस्ते जेव्हा बंद होतात ना, तेव्हा एक नवीन रस्ता शोधायला शिकवते. पाय अडखळताना चालायला शिकवते, तोल सावरायला शिकवते. एकमेकांची सवय होणं म्हणजे मैत्री. मनातलं सगळं दुःख हलकं करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री. निखळ निस्वार्थ नात्याची जाण, जीव की प्राण म्हणजे मैत्री सर. सर तुम्ही कुंडीत उमललेलं फूल बघितलंय? तान्ह्या मुलाचं रडणं, नदीचं वाहणं, पक्षाचं गाणं ऐकलंय सर? यांच्या इतकीच निखळ असते मैत्री. अशी आहे माझी आणि अनिकेतची मैत्री. आम्ही मैत्रीत आयुष्य नाही, आमच्या आयुष्यात मैत्री शोधतो. माझ्या आयुष्यात अनिकेतची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. उद्या अख्खं जग जरी म्हणालं ना सर आमच्याकडे पैसा आहे, श्रीमंती आहे, ऐशो आराम आहे, तरी त्यावर लाथ मारून मी अभिमानाने सांगेन माझ्याकडे अनिकेतची मैत्री आहे, जी कधीच माझा विश्वास तोडणार नाही. मला जगातलं सगळं सुख आनंद सगळं काही देईल. अनिकेतमुळे मला मैत्रीचा खरा अर्थ समजला सर. अनिकेत आहे म्हणून मला कुठल्याही नात्यात निस्वार्थ कसं राहावं हे समजलं. आपल्या माणसांच्या सुखासाठी स्वतःला झोकून देणं काय असतं हे समजलं. त्याने मला मैत्रीचा खरा अर्थ शिकवला, मैत्रीची भाषा शिकवली. माझं आयुष्य त्याने त्याच्या मैत्रीने सुंदर केलं. आमची मैत्री खूप खरी आहे सर. मैत्रीचं कौतुक करून झालं असेल तर निघायचं का? आमची मैत्री इतकी घट्ट का आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान काय आहे हे तुम्हाला कळलं असेल तर निघूया. मला चांगलंच कळलंय हो मिस मानसी.